प्राध्यापक इथं चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेजला होते. त्यांनी हे पुस्तक संपादित केलेले आणि 150 पानाचे पुस्तक आहे हे छोटंसंच. संस्कृती प्रकाशन पुण्याची खूपच नावाजलेली प्रकाशन संस्था आहे. त्यांची बहीणच ते प्रकाशन संस्था चालवते, त्याच्यामध्ये हे प्रकाशित केलेलं आहे. तर याच्यामध्ये 27 जणांचे म्हणजे थोडक्यात आपल्याला 27 पुस्तकं वाचण्याचा अनुभव कुठेतरी ह्या ठिकाणी मिळतोय. त्यामुळे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करते. भरपूर मोठं दिसायला लागले तुम्हाला, पण शक्यतो मी जास्त मोठं न करता शॉर्टमध्ये घेते. ठीक आहे. कथा म्हणातील प्राध्यापक अविनाश फडकरे. प्रत्येक माणसाचं आयुष्य हे अनुभव, प्रसंग, घटना, व्यक्ती यांनी भरलेलं एक स्वतंत्र पुस्तक असतं. त्यातले निवडक प्रसंग त्यांनी लिहून काढावे व आपल्या बोलीभाषेत स्वतःच्या शब्दात एखादी सत्यकथा लिहावी. प्रत्येक चांगला लेखक चांगला वाचक असतो. प्रत्येक चांगला लेखक चांगला वाचक असतो, पण प्रत्येक चांगला वाचक लेखक असेलच असे नाही. असे हे सत्यकथा आधारित पुस्तक आहे. कथा म्हणातील हे फक्त पुस्तक नाही, तर मनाची उघडलेली दरवाजे आहे. प्रत्येकाने स्वतःच्या मनात अनेक वर्ष जपून ठेवलेले अनुभव शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर स्वतःचा अनुभव शब्दात उतरवणं सोपं नसतं. प्रत्येक शब्दाबरोबर वेदना, भावना, आनंद, दुःख, अपराधीपणा, अपेक्षाभंग, प्रेम, समाधान पुन्हा जगावं लागतं आणि तेच या पुस्तकात भेटले आहे. पुस्तक वाचताना खरोखर आपण स्वतःलाच भेटतो. एखाद्या कथेत आपणच आपलाच भेटतो. आपणच आपलं प्रतिबिंब दिसतं. आपल्यालाच आपलं प्रतिबिंब दिसतं. पुस्तक वाचताना आपली एखादी आठवण जागी होते, हे मात्र नक्की. तर असं हे पुस्तक आहे आणि याच्यामध्ये 27 कथा लिहिलेल्या वेगवेगळ्या लेखकांनी. तर त्याच्यातली पहिली कथा आहे आपली R.R. पाटील म्हणजे आबा, जे मुख्यमंत्री होते, त्यांची कथा या ठिकाणी मांडलेली आहे. आणि ती सुनीताराजे पवार म्हणजे ज्या प्रकाशित म्हणजे त्यांचं आहे त्यांनीच ती मांडलेली आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी खूप म्हणजे गरिबीत आबा कशा पद्धतीनं उपमुख्यमंत्री झाले ते त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. फक्त त्यातला एकच फक्त अनुभव मी सांगते लिहिलेला आहे त्यांनी. आबांना घालायला म्हणजे शर्ट नसतो आणि आबा फाटलेला शर्ट आईकडे देतात आणि आईला सांगतात की आई हा शर्ट शिवून दे. त्यावेळेला आई म्हणते की आता याला शिवायला जागा कुठं राहिली, एवढा फाटलेला आहे. तर मग त्यावेळेला आबाला वरती गाठोड्यामध्ये कपडे दिसतात. मग आबा ते कपडे गाठोडे काढतात आणि त्यातनं वळणाचा शर्ट काढतात आणि शिंप्याकडे अल्टर करून घेतात तो शर्ट घालून ज्या वेळेला ते आईच्या समोर जातात तेव्हा आई वडील गेल्यानंतर जेवढी रडली नाही तेवढी तर शर्ट पाहिल्यानंतर रडते. म्हणजे हा असं थोडासा हृदयस्पर्शी अनुभव त्याच्यामध्ये मांडलाय. असं बरंच काही त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. मी जास्त काही न घेता फक्त थोडं काही सांगते. त्याच्यानंतर कोळशातलं सोनं ही नावाची म्हणजे दुसरी एक कथा आहे. त्याच्यामध्ये 1970 ते एक कथा या काळातील कथा मांडताना लेखकाने त्याचा शिक्षक असलेल्या वडिलांचा आयुष्यात एक घटना घडते. ती म्हणजे शिक्षकाचा पगार म्हणजे पूर्वी 70-71च्या काळामध्ये तालुक्याच्या ठिकाणाहून आणायची. म्हणजे त्यावेळेला काही म्हणजे तिथलं ऑनलाईन वगैरे ही प्रोसेस नव्हती, बँक वगैरे काय नव्हतं, तर तालुक्याच्या ठिकाणाहून आणावं लागायचे पैसे. मग ते शिक्षक म्हणजे देवा मास्तर म्हणून होते, ते देवा मास्तर तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ते पैसे सगळ्यांचे पगार घेऊन येत असतात. आणि असं म्हणजे थोडंसं 70-71च्या काळामध्ये दुष्काळ पडलेला असतो, त्यावेळेला पगार 4-5 महिने झालेलाच नसतो शिक्षकांचा. आणि शिक्षक खूपच म्हणजे काटकसरीनं सगळं चालत असतात आणि एकदमच तालुक्याच्या ठिकाणाहून माहिती मिळते की आता पगार आलेला आहे आणि तो घेऊन जाण्यात यावा. मग ते घेण्यासाठी आता जायचं असतं तालुक्याच्या ठिकाणी. ज्या गावात ते राहत असतात ते गावापासून म्हणजे बरंच लांब तालुक्याचं ठिकाण असतं आणि असं जंगलासारखा पूर्ण रस्ता असतो. आणि ते तर एक असे असते की दरोडेखोर म्हणजे त्या लुटतो लोकांना. म्हणून मग जायचं कसं वगैरे, तर सकाळी लवकर जायचं आणि संध्याकाळी लवकर यायचं. आणि 5 महिन्याचा प्रत्येकाचा पगार आणि कितीतरी शिक्षकांचा एवढा पगार घेऊन यायचं म्हणजे रिस्कच होती. तरीही ते देवा मास्तर जातात म्हणजे लेखकाचे वडील जातात त्या तालुक्याच्या ठिकाणी सकाळी लवकर. पण तिथं काहीतरी अडचणी आल्यामुळे त्यांना थोडासा वेळ लागतो. म्हणजे कुणीतरी म्हणजे 12 वाजता येणार असतात साहेब वगैरे, म्हणून थोडा वेळ लागतो. आणि थोडंसं अंधार पडायच्या सुमारास त्यांना पैसे वगैरे सगळे मिळतात आणि तिथून ते परतीला गावाकडे निघतात. पण येत असताना त्यांना भीती वाटते की आता आपण हे सगळे पैसे घेऊन जायचं कसं. म्हणजे जर कुठं तर आपल्याला तो दरोडेखोर म्हणजे गाठला तर आणि पैसे लुटले तर आपण हे सगळे पैसे कसे करायचे. भीतीनं ते परत येत असतात. परत येत असताना मग चालत एक माणूस भेटतो त्यांना, एक भिपाट माणूस भेटतो आणि रामराम पाहुणं म्हणतो त्यांना. मग तेही रामराम करतात. मग ते कुठं चालले वगैरे चौकशी होते दोघांची. मग दोघं बोलत मीही तिकडंच चालू म्हणून सांगतो तो आणि दोघंही निघायला लागतात. निघतात, चालत जातात. गाव येतो आणि गाव जवळ आल्यानंतर मास्तरांना तो माणूस म्हणतो की गुरुजी तुमचं गाव आलं आणि माझंही
द्या. मग तो म्हणतो तुम्ही इथंपर्यंत आला, तुमचंही गाव आहे, तुमचं नाव नाही सांगितलं मला. तो म्हणतो तुम्ही तोच दरोडेखोर आहे. म्हणजे अशा गोष्टी बऱ्याच आहेत त्याच्यात, बरेच लिहिलेलं आहे त्यांनी. म्हणजे तोच दरोडेखोर आहे आणि तुम्ही शिक्षक आहात आणि शिक्षक माझ्या मुलांना शिक्षण दिलंय तुम्ही, मग मी तुम्हाला कसं ऐकलं, मी चांगल्या माणसांना लुटत नाही असं तो त्या ठिकाणी सांगतो. अशी ती कोळशातली म्हणजे ही आहे, ती सोनं आहे, कोळशातलं सोनं. त्याच्यानंतर पुढची कथा आहे आठवणीतील 3 दिवस. आठवणीतील 3 दिवस या कथेमध्ये एक सामान्य म्हणजे महिला असते, ती नोकरी करत असते मुंबईसारख्या ठिकाणी, अरुणा देवी. त्या नोकरी करत असतात आणि नोकरी करत असताना त्यांच्या आयुष्यात एक म्हणजे 3 दिवस असे घडतात. पहिल्या दिवशी एक घटना घडते त्यांच्या आयुष्यात. त्यांनी नोकरीला असतात, पहिल्या दिवशी त्यांचा महिन्याचा पगार होतो. त्या दिवशी पगार झाल्यानंतर त्या दिवशी त्यांना पीसी पण लागतो. पीसी आणि पगाराचे पैसे असे सगळे एकत्रित त्यांच्याजवळ असतात. परंतु अचानकच काय होतं, कुठल्या तरी कारणाने ते पैसे सगळे हरवतात. ही झाली पहिली घटना.